आणि पहिली बातमी मुंबईतून। महापालिका निवडणुकीमध्ये युतीच्या चर्चेत वादाची पहिली ठिणगी पडली आहे। महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याबाबत शिवसेनेचा मूड नाही असेच संकेत मिळत आहेत। पक्षाच्या प्रचाराची स्वतंत्रपणे जाहिरात सुरू केल्यानंतर शिवसेनेने युतीसाठी भाजप मागे फरफटत जाणार नाही असं महत्त्वाचं विधान केलं आहे। शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी झी24 तासशी केलेल्या एक्सक्लुझिव्ह बातचीतीमध्ये भाजपच्या सत्तेच्या दबावापुढे शिवसेना झुकणार नाही असंही म्हटलंय। तसंच मुंबई महापालिकेमध्ये 5 वर्ष शिवसेनेचाच महापौर असेल याबाबत वाटाघाटी होणार नाहीत अशी भूमिका मांडली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेल्या पारदर्शकतेपेक्षा शिवसेनेचा विश्वास आरपारच्या लढाईत असल्याचं स्फोटक विधान राऊत यांनी केलं आहे। संजय राऊत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। शिवसेनेने स्वबळाची चाचपणी केलेली आहे, भाजपनेही स्वबळाची चाचपणी केलेली आहे। शिवसेनेने स्वतःचा प्रचारही सुरू केलेला आहे। मुंबईवर शिवसेनेचे होर्डिंग्स लागलेले आहेत। डिड यू नो हे शिवसेनेचं यंदाचं घोषवाक्य आहे। पण युती होणार का या दोन पक्षांमध्ये हाच सध्या महाराष्ट्रात उत्सुकतेचा विषय आहे। आपण स्वतः संजय राऊत यांच्याशी बोलणार आहोत। अजूनही जागा वाटपाची बोलणी सुरू झालेली नाहीत, मात्र उत्सुकतेचा विषय की शिवसेना भाजप युती होणार का। मुख्यमंत्र्यांची भूमिका जी आहे ती सकारात्मक आहे। निर्णय ते घेतील आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील। मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा पूर्ण आदर आम्ही करतो, पण एक गोष्ट मात्र नक्की, सत्तेचं राजकारण हे नेहमी दबावाचं राजकारण असतं। आमच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून कोणाला दाबादाबीचे प्रकार करायचे हे काय शिवसेनेने कधी सत्तेच्या पायाखाली शिवसेना कधी चिरडली गेली नाही। आणि शिवसेना कधी युतीसाठी असेल किंवा सत्तेसाठी असेल कधी कुणाच्या मागे फरफटत गेली नाही। शिवसेनेनं आपल्या अटी आणि शर्तींवरती राजकारण केलं, मग निकाल आणि निर्णय काही लागू द्या। यावेळेसही शिवसेना युतीसाठी भाजपसोबत फरफटत जाणार नाही। शिवसेना कधीच कुणाच्या मागे फरफटत गेली नाही। राजकारणामध्ये निवडणुकामध्ये निकाल वरखाली होत असतात। आज आम्ही आहोत, आज तुम्ही आहात, उद्या आणखीन कोणी असेल। राजकारणाचा तराजू असतो ना सत्तेचा, हा कायम वरखाली होत असतो। इंदिरा गांधींचाही तराजू आम्ही बघितलेला आहे, राजीव गांधीचाही पाहिला आहे, सोनिया गांधीचाही पाहिला आहे, महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा तराजू बघितला आहे। सगळ्यांचे तराजू खाली जात असतात, पण शिवसेनेचा जो तराजू आहे ना, त्या तराजूपेक्षा शिवसेनेची तलवार आहे ना, ती दुधारी तलवार आहे। आणि यापुढे सुद्धा तुम्ही लिहून ठेवा, आता तुम्हाला मी सांगतो युतीचं काय व्हायचं ते होईल, पण पुढल्या 5 वर्ष शिवसेनेचाच महापौर होईल। 5 वर्ष हे जे वाटाघाटी 2 वर्ष 2.5 वर्ष 3 वर्ष सोडून द्या। स्वबळाचा नारा अजून शिवसेनेने दिलेला नाही। तो जो निर्णय आहे तो स्वतः उद्धव ठाकरे साहेबच घेतात आणि घेतील, जाहीर करतील। बळ आहे ना शिवसेनेचं। नवा शब्द भाजपकडून विशेषतः मुख्यमंत्र्यांकडून आणि भाजपच्या नेत्यांकडून वारंवार ऐकायला मिळतोय की पारदर्शकता हवी आहे भाजपला। शिवसेना या पारदर्शकतेकडे कशा पद्धतीने पाहते। शिवसेनेचा विश्वास आरपार या शब्दावरती आहे। आम्ही आरपारदर्शक आहोत आणि हे आरपार काय असतं हे जेव्हा प्रत्यक्ष मैदानामध्ये युद्ध सुरू होईल, महाभारत सुरू होईल, तेव्हा त्या आरपार या शब्दाचा अर्थ कळेल। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।